मायनी येथे गुरु गोरक्षनाथ दिंडीचे उत्साहात स्वागत. रणधीर नाईक यांच्याकडून महाप्रसाद. सांगली जिल्हा प्रतिनिधी हरुण नालपंत. शिराळा तालुक्यातील गोरक्षनाथ मंदिरापासून रविवार 12 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केलेली श्री महायोगी गुरु गोरक्षनाथ दिंडी 18 जुलै रोजी मायनी तालुका खटाव येथील सरुताई मंदिर येथे दाखल झाली. या दिंडीचे मायनीत अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यानिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ राजेश्वरी नाईक, देवयानी नाईक, अभिजित नाईक यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मायनी येथे दिंडीचे आगमन झाल्यानंतर गोरक्षनाथ मंदिराचे आनंदनाथ महाराज, इतर महाराज व दिंडी प्रमुख यांचे रणधीर नाईक व अभिजित नाईक यांच्या हस्ते हार, शाल आणि श्रीफळ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले. तर सौ राजेश्वरी नाईक व सौ देवयानी नाईक यांच्या हस्ते वीणापूजन करण्यात आले. वारकऱ्यांचा अभूतपूर्व उत्साह. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर ही दिंडी मायनी गावातील प्रमुख मार्गावरून पंढरपूरकडे रवाना झाली. डोक्यावर भगवे फेटे, पांढरी टोपी परिधान केलेले पुरुष वारकरी आणि डोक्यावर तुळशी, वृंदावन व कलश घेतलेल्या महिला वारकऱ्यांचा दिंडीतील सहभाग लक्षवेधी होता. या स्वागत सोहळ्याप्रसंगी रणधीर नाईक यांच्यासह अभिजित नाईक, सौ देवयानी नाईक, सौ राजेश्वरी नाईक, सौ शीतल नाईक, माजी सभापती अशोकराव पाटील, चंद्रकांत पाटील, रघुनाथ पाटील, बाबासो पाटील, राजू दसवंत, नाना कदम, संतोष हिरुगडे, दिंडीसाठी निघालेले मोठ्या प्रमाणात वारकरी, मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली महानगर वार्ता न्यूज 24 तास. प्रतिनिधी हरुण नालबंत. संपादक साहेबपीर पिरजादे. जाहिरातीसाठी संपर्क 74 90 76 12. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.